मला आनंदाने सांगायचं आहे की लाईट अँड साऊंड शो दुर्गराज रायगड किल्ल्यावर काल त्याचं सादरीकरण झालं आणि 360 डिग्री असा आजपर्यंत कुठंही लाईट अँड साऊंड शो हा देशात आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या पद्धतीने तो लाईट अँड साऊंड शोचं काल सादरीकरण झालं. तिन्ही भाषेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत त्याचं सादरीकरण आहे. 45 मिनिटाचा हा लाईट अँड साऊंड शो असणार आहे. शेवटचे काही फिनिशिंग ज्या थोड्या गोष्टी होत्या त्या काल मी त्या BNA कॉन्ट्रॅक्टरला सूचित केलेले आहेत. मला वाटतं ह्या 10-15 दिवसात त्याचं प्रेझेंटेशन पूर्ण महाराष्ट्र किंबहुना देशातल्या सगळ्या लोकांना पाहायला मिळेल. आता अडचण ह्यातली एकच आहे की आपण एकावेळी 500-1000 लोकांना ते आपण दाखवू शकणार नाही, कारण का ज्या ठिकाणावरनं ते प्रेझेंटेशन आहे तिथं एक 200 ते 250 किंवा किंबहुना जास्तीत जास्त 500 लोकांच्या पलीकडे तिथं ते ऑक्युपाय करू शकत नाहीत किंवा तिथं ते ती जागा घेऊ शकत नाही. आणि दुसरं आहे की त्यांना परत संध्याकाळी आपल्याला रोपवेच्या माध्यमातून त्यांना संध्याकाळी खाली सोडावं लागणार आहे. तर त्याची टायमिंग ते अजून ठरेल की संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल किंवा 6:45ला सुरू होईल, कारण सूर्यास्त झाल्यानंतरच ते होणार. आणि किती दिवस मराठीचं करायचं, एक 4-5 दिवस मराठी असेल, एक दिवस हिंदी असेल, एक दिवस इंग्रजी असेल, ह्याच्याबद्दलची चर्चा ह्या लवकर एक 2-3 दिवसात होईल. आणि एक गेम चेंजर म्हणा, म्हणजे दुर्गराज रायगडचं प्रेझेंटेशन, त्याचं सादरीकरण इतिहासाला सगळे विषय आधारित धरून एक वेगळंपण हे आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्तांना, देशातल्या सगळ्या शिवभक्तांना पाहायला मिळेल. अनेक अडचणी आहेत हे मी मान्यच करतो. ज्या पद्धतीने मला सहकार्य व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सहकार्य होत नाही. तरीही मी कुठेही थांबलो नाही आहे. पैसे आहेत म्हणून नुसते उडवायचे हा विषय नाही आहे. त्याला शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन व्हावं लागतं. जे पूर्वी चुका झालेल्या त्या चुका होऊ नयेत या मताचा मी आहे. म्हणजे उदाहरण, पूर्वी सिमेंटचं काम झालं होतं, आता आपल्याला चुना, सुरकी, बेलफळ, तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं मिश्रण करून करावं लागतं. त्याला वेळ लागतो. एक दगड वर आणायचा असेल तर तुम्हाला खालीच दगड जर तासून 50 किलोचा दगड गाढवाच्या माध्यमातून तुम्हाला तो वर घेऊन यावा लागतो. म्हणून फार अवघड काम आहेत सगळे ते. मग फुटका तलावाचं काम आहे, 1-2 असेल, तिथं आम्ही हत्ती तलावाचं काम आता बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. एक दगड 350-400 किलोचा दगड पडलेला आहे, तो परत आणून त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं संवर्धन जतन करणंसुद्धा फार महत्त्वाच्या बाबी आहेत. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने व्हायला लागले. जलद हा शब्द मला पटत नाही आहे. व्यवस्थित होणे, आणि कारण का परत हे काम होणार नाही आहे, म्हणून व्यवस्थित व्हायला पाहिजे, शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. मला एकच खंत आहे, ती मी सारखं मुख्यमंत्र्यांच्याकडे असेल, रायगड प्राधिकरणाची मीटिंगमध्ये असेल, इथं सगळ्यांचा अधिकार आहे 4 पैसे कमवण्याचा, आणि त्याच्यासाठीच रोजगार जर मिळत असेल तर मी त्याला पहिला व्यक्ती आहे ज्याचं माझं समर्थन आहे. पण आपल्याला जे अनियमितपणा आहे, म्हणजे खाली जर तुम्ही बघितलं असेल तर माझं नुकसान नाही, ह्या दुर्गराज रायगड किल्ल्याचं नुकसान आहे, त्या लोकांचं नुकसान आहे. जर तुम्ही नियमितपणा जर आणला, म्हणजे उदाहरण जसं पिंक सिटी आहे जयपूरची, म्हणजे सगळीकडे पिंक रंगवलेलं आहे, एक आकर्षित होते, लोकांना चांगलं वाटतं. आपलं म्हणजे त्याला विद्रुपीकरण होत नाही आहे. आपण जर खऱ्या अर्थाने एक शिस्त लावली, एक डिसिप्लिन लावलं, ज्याची प्रॉपर्टी आहे तो 2 मजली बांधायचा काही 3 मजली बांधायचं, किंवा स्लोपिंग कसं करता येईल, किंवा एक कलर सरसकट करता येईल. रायगड प्राधिकरण आम्ही एक सेक्शन 8 कंपनी करायला लागलो, त्या सेक्शन 8 कंपनीच्या मध्ये आपण त्यांना मदत कसं करू शकतो. असं केलं तर 4 पैसे त्यांना आज जे मिळतात ते 4 पैशाने त्यांना 8 रुपये मिळतील, म्हणजे 10 रुपये मिळतील, असं माझं उलटं प्लॅनिंग आहे. त्याला मला अजूनही ज्या पद्धतीने सहकार्य सरकारकडनं पाहिलं ते होत नाही आहे. मी मुख्यमंत्र्यांच्याकडे असेल किंवा ज्या संबंधित लोकांच्याकडे मी त्यांना विनंती केली की एक मीटिंग घ्या. जे आजपर्यंत रायगडचं जे काम झालेलं आहे या 5-6 वर्षात, जे संवर्धन जतन झालेलं आहे, इतकं अवघड काम आहे. आणि पूर्ण आपलं रायगड प्राधिकरणची टीम असेल, यंग टीम आहे सगळी. मी म्हणत नाही सगळंच बरोबर आहे, चुका असल्या तर आपण दुरुस्त करू शकतो, पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांनी पाहायला पाहिजेत.
म्हणजे सरकारने पाहायला पाहिजे आहेत, सिस्टमनी पाहायला पाहिजे आहेत आणि कशा प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा हे संवर्धन जतनाचं काम चालू आणि ऐतिहासिक काम आहे. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जर 12 किल्ले घेतले असतील, ते एकमेव किल्ल्याचं काम जर महाराष्ट्रात आणि देशात चालू असेल तर ते दुर्गराज रायगड किल्ल्याचं काम आहे. आणि म्हणून त्याला सगळ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आणि आमच्या अडचणी समजून घ्याव्यात अशी माझी सगळ्या संबंधित लोकांना माझी विनंती. माझा कोणालाही विरोध नाही, मी एकदम खुश आहे. पण खुश असतानासुद्धा कामं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजेत त्याचं माझं खंत हे अनेक या सगळ्या पुढाऱ्यांनी सरकारने ऐकावं अशी माझी त्यांना विनंती राहील. रायगडचं संवर्धन जतनाचं काम कसं चालू पाहायला लागलं आहे आणि कोणी रील मास्टर कोणतरी येते आणि काहीतरी लिहायचं काहीतरी बोलायचं ह्याला मला उत्तर देण्यासारखं मी उचित समजत नाही. माझ्यासाठी वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. ज्यांना कोणाला तक्रार असेल, स्वतः संभाजी छत्रपती नेहमी म्हणत आलेले की रायगड प्राधिकरणमधनं जर काय चुका होत असतील तर येऊन सांगा ना मला. आम्ही सुद्धा शिवभक्त आहोत ना, आम्ही काय मुद्दाम काही करत नाही आणि इथं काम करणारे लोकंसुद्धा सगळे शिवभक्तच आहेत. म्हणून जर काय चुका होतील ती एक पद्धत आहे, एक तुम्ही येऊन पद्धतशीर मांडा. जर अनेक लोकांनी मला सांगितले आणि दुरुस्तच आपण केलेले आहेत. म्हणून त्या पद्धतीने करावेत. आणि ज्याला संवर्धन हा शब्दच माहीत नाही, ज्याला जतन हा शब्द माहीत नाही आणि जे नुसते आत्ताच्या काळात रील मास्टर जे तयार झालेले आहेत अशांना उत्तर देणं मला तर हे म्हणजे मी आल्यावर मला समजलं तुम्ही हा प्रश्न केला. हा मूर्खपणाचा बाजार आहे आणि म्हणून ह्याच्यात मी काही होत नाही. उलटं माझं जो म्हणणं आहे, जे काम करतात, ज्यांना खऱ्या अर्थाने संवर्धन जतन समजते त्यांनी येऊन आपल्याला सांगावं. संभाजी छत्रपती हा ओपन हँडेड म्हणजे म्हणजे त्याला काय म्हणतो मराठीत असे हात पसरून मी त्यांचे सजेशन्स घेईन. आणि आपल्याला शेवटी कोणासाठी आहे हे दुर्गराज रायगड करणं, संवर्धन जतन करणं ही माझी जबाबदारी नाही, सर्वांचीच जबाबदारी आहे. ही सेवा आहे. आपण काहीतरी करतो ही आपल्याला आलेली सुवर्ण संधी आहे, सगळ्यांना सुवर्ण संधी आहे. तर ह्या सुवर्ण संधीचा सकारात्मक दृष्टिकोन आपण त्याचा फायदा घेऊ आणि एक वेगळी दिशा हे देशाला आपण ह्या संवर्धन जतनाच्या माध्यमातून देऊ शकतो.